तर या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत, परंतु एक महत्त्वाचा चाणक्य स्ट्रॅटेजीचा देखील एक्झिट पोल समोर आलेला आहे। त्याचे आकडे देखील आपण बघतोय। भाजपला 90 पेक्षा अधिक, शिंदे गटाला 48 पेक्षा अधिक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 22 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात। तन्मय इथे दिसतंय चाणक्याचे हे एक्झिट पोल। अगदी आणि काँग्रेस मवियात काँग्रेसला 63 प्लस जागा, ठाकरे गटाला 35 प्लस जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षालाही 40 प्लस जागा मिळतील असा हा एक्झिट पोल चाणक्य स्ट्रॅटेजीचा पाहायला मिळतोय। अगदी चाणक्य स्ट्रॅटेजीचा हा जो एक्झिट पोल आहे तिथे आपण बघतोय शिंदे गटापेक्षा कमी जागा या ठाकरे गटाला मिळतील असं सध्या तरी चाणक्यानं आपल्या एक्झिट पोल मध्ये दाखवलेलं आहे। चाणक्याचा एक्झिट पोल काय म्हणतो? महायुती 152 ते 160 जागा जिंकेल, मविया 130 ते 138, तर इतर 6 ते 8 जागांवरती असेल। चाणक्याच्या एक्झिट पोल मध्ये महायुतीचं सरकार येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, असा एक्झिट पोल देण्यात आलेला सध्या पाहायला मिळतोय। अगदी भाजपनं 149 पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या, 90 पेक्षा अधिक जागा भाजपला मिळतील असं देखील चाणक्याच्या एक्झिट पोल मध्ये समोर आलेलं आहे। महाविकास आघाडी सत्तेपासून काही अंशी दूर राहील असं देखील चाणक्य सांगतायत।